सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, डोळे असले तरी दिसत नाही असा कोणता प्राणी? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए मासा, ऑप्शन बी साप, ऑप्शन सी झुरळ, ऑप्शन डी उंदीर। तर याचं उत्तर डोळे असेल तरी दिसत नाही असा प्राणी साप आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 2 आहे, भारताचे पहिले रॉकेट कोठून लॉन्च झाले होते? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए श्रीहरिकोटा, ऑप्शन बी मुंबई, ऑप्शन सी तिरुअनंतपुरम, ऑप्शन डी पुणे। याचं उत्तर भारताचे पहिले रॉकेट तिरुअनंतपुरम मध्ये लॉन्च झाले होते। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 3 आहे, कुठल्या देशाचा राष्ट्रीय प्राणी ड्रॅगन आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी वरील कोणत्याच नाही। याचं उत्तर वरील कोणत्याच देशाचा ड्रॅगन हा राष्ट्रीय प्राणी आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 4 आहे, सूर्यापेक्षा थंड असलेला ग्रह कोणता? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए मंगळ, ऑप्शन बी शनी, ऑप्शन सी युरेनस, ऑप्शन डी बुध। याचं उत्तर सूर्यापेक्षा थंड असलेला ग्रह युरेनस आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 5 आहे, सौरमंडलीत सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पृथ्वी, ऑप्शन बी मंगळ, ऑप्शन सी शनी, ऑप्शन डी गुरु। याचं उत्तर सौरमंडलीत सर्वात मोठा ग्रह गुरु आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 6, फुटबॉलमध्ये एका संघात किती खेळाडू असतात? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 9, ऑप्शन बी 10, ऑप्शन सी 11, ऑप्शन डी 12। याचं उत्तर फुटबॉलमध्ये एका संघात 11 खेळाडू असतात। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 7 आहे, खराट मध कोणत्या देशात मिळते? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए नॉर्वे, ऑप्शन बी कतार, ऑप्शन सी भारत, ऑप्शन डी ब्राझील। याचं उत्तर आहे खराट मध ब्राझील देशात मिळते। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 8 आहे, जुनी गंगा कोणत्या नदीला म्हटले जाते? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए नर्मदा, ऑप्शन बी कृष्णा, ऑप्शन सी यमुना, ऑप्शन डी गोदावरी। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। याचं उत्तर जुनी गंगा गोदावरी नदीला म्हटले जाते। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 9 आहे, पाण्याचा वरचा तापमान बिंदू किती आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 90 सेल्सिअस, ऑप्शन बी 95 सेल्सिअस, ऑप्शन सी 100 सेल्सिअस, ऑप्शन डी 105 सेल्सिअस। तर याचं उत्तर पाण्याचा वरचा तापमानाचा बिंदू 100 सेल्सिअस आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 10 आहे, हिरा कोणत्या घटकापासून बनवतात? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए कार्बन, ऑप्शन बी सिलिकॉन, ऑप्शन सी नायट्रोजन, ऑप्शन डी फॉस्फरस। तर याचं उत्तर हिरा कार्बन घटकांपासून बनतो। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 11 आहे, पृथ्वीवर सर्वात मोठा सजीव कोणता आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए निळा व्हील, ऑप्शन बी हत्ती, ऑप्शन सी गेंडा, ऑप्शन डी ऑक्टोपस। याचं उत्तर पृथ्वीवर सर्वात मोठा सजीव निळा व्हील मासा आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 12 आहे, स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए जवाहरलाल नेहरू, ऑप्शन बी डॉक्टर राजेंद्र प्रसाद, ऑप्शन सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ऑप्शन डी लाल बहादूर शास्त्री। तर याचं उत्तर स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 13 आहे, जागतिक पुस्तक दिन कधी साजरा केला जातो? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 5 जून, ऑप्शन बी 23 एप्रिल, ऑप्शन सी 15 ऑगस्ट, ऑप्शन डी 2 ऑक्टोबर। तर याचं उत्तर जागतिक पुस्तक दिन 23 एप्रिलला साजरा केला जातो। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 14 आहे, साप किती प्रकारचे विष निर्माण करू शकतो? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 1, ऑप्शन बी 2, ऑप्शन सी 3, ऑप्शन डी 4।
तर याचं उत्तर साप 3 प्रकारचे विष निर्माण करू शकतो. याचं उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 15 आहे. ताजमहल बांधण्यासाठी किती वर्ष लागले? ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए 10, ऑप्शन बी 15, ऑप्शन सी 22, ऑप्शन डी 30. उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा. चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर याचं उत्तर ताजमहल बांधण्यासाठी 22 वर्ष लागली. याचं उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 16 आहे. भारताच्या कोणत्या राज्यात संपूर्ण स्त्रीचे गाव आहे? ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी हरियाणा, ऑप्शन सी राजस्थान, ऑप्शन डी मेघालय. तर याचं उत्तर भारताच्या मेघालय राज्यात संपूर्ण स्त्री गाव आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन डी. क्वेश्चन 17 आहे. कोणता प्राणी सर्वात जास्त वेळ झोपतो? ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए सिंह, ऑप्शन बी मांजर, ऑप्शन सी कुत्रा, ऑप्शन डी वटवाघूळ. तर याचं उत्तर आहे वटवाघूळ प्राणी सर्वात जास्त वेळा झोपतो. याचं उत्तर आहे ऑप्शन डी. क्वेश्चन 18 आहे. पृथ्वीभोवती सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए शुक्र, ऑप्शन बी मंगळ, ऑप्शन सी बुध, ऑप्शन डी शनी. तर याचं उत्तर पृथ्वीभोवती सर्वात जवळचा ग्रह शुक्र आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. तर क्वेश्चन 19 आहे. हाताला फोड आली असतात काय लावावे? ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए कोलगेट, ऑप्शन बी नारळाचे तेल, ऑप्शन सी बर्फाचे थेंब, ऑप्शन डी लोणच्याचे तेल. तर याचं उत्तर हाताला फोड आले असल्यास नारळाचे तेल लावावे. जो उत्तर आहे ऑप्शन बी. जो की लास्ट 20वा जो क्वेश्चन आहे तो आहे भारताचा राष्ट्रीय फूल कोणते आहे? ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए केळी, ऑप्शन बी सफरचंद, ऑप्शन सी आंबा, ऑप्शन डी पेरू. जर तुम्हाला एक क्वेश्चनचं उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा. चॅनेलला तुम्ही आपल्याला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग अशा GKच्या व्हिडिओमध्ये.